मस्के साहेबांचा वाढदिवस तर एक निमित्त होता. एकनाथ पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचे मुख्य नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं काय काम आहे, कसे ते शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या प्रवासामध्ये त्यांनी काय काय केलं आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी लोकांची मदत केली आणि पूर असो, कोरोना असो, कुठलेही सर्कमस्टन्सेस न बघता ते कसे लोकांसाठी मग त्यांच्या मदतीला धावून गेले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकांना हा आमचा मेसेज पोहोचवण्याचा हेतू होता. शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की देशभरामधून मनसेच नाही, सर्वच पक्षांचे लोक त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यांच्या पक्षाकडे घेऊन त्यांच्याकडे आकर्षित होतात. मला नक्कीच 100% विश्वास आहे ज्यांनी जेवढ्या लोकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केले ते आता शिवसेनेत येऊन अजून चांगल्या पद्धतीने त्यांचं राजकीय आणि सामाजिक काम करतात. त्यांचे नाव मी या ठिकाणी घेतोय. रोशन पटेल शाखाध्यक्ष, संजय संपाळ उपशाखाध्यक्ष, शशांक सावंत उपशाखाध्यक्ष, सूरज घोलप, रोहित पांडे, शुभम जाधव, संदीप सिनलकर, प्रशांत गोपाळे, प्रसाद सूर्यवंशी, निशांत गाडवे, सुमित साळुंके, सदानंद पवार, किरण गव्हाणे, प्रवीण मोहने, किशोर जाधव, मयूर पांडे, संकेत उतरडे हे मनसैनिक या ठिकाणी आदरणीय ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेंद्रजी मस्के साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतायत. या सर्वांचं मी शिवसेना परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकनाथ पर्व अर्थात लाडक्या बहिणीचा या ठिकाणी शिवसैनिक या मनसैनिकांचं शिवसेनेत स्वागत करूया. मनसेमध्ये मी असताना आमचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांनी बऱ्यापैकी सपोर्ट केला, परंतु कालांतराने आमचे काही कामकाज बघून असेल किंवा अजून काही गोष्टी काही खटकाखटकी झाली असेल, वरिष्ठांनी कधी काही कोणत्या गोष्टी समजून घेतल्या नाही. ऐरोली विधानसभा असो, बेलापूर विधानसभा असू दे, आमचे उपशहराध्यक्ष असू दे, शहराध्यक्ष असू दे, यांनी कधी कार्यकर्ता काय हे समजून घ्यायचा प्रयत्न जर केला असता तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती ऐरोली विधानसभेमध्ये आता मी असं सांगत नाहीये की मी खूप मोठी काही कामं किंवा प्रोग्राम केले. आपण सगळ्यांनी जनतेकरता मार्ग दाखवला, परंतु कुठे ना कुठे आमचा आवाज दाबायचा प्रयत्न आमच्या पक्षामध्ये झाला. ऐरोली विधानसभेमध्ये सुद्धा आमच्या खूप अपेक्षा होत्या की काहीतरी आम्हाला तिकीट असेल. पालिका इलेक्शन मध्ये आम्ही आमदारकीच्या वेळेस पण खूप सपोर्ट केला, परंतु कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय आमच्यामध्ये झाला नाही. त्यामुळे मी ऐरोली विधानसभेमध्ये आणि आमच्या शहराध्यक्ष गजानन काळेसाहेब असतील, निलेशभाई वानखेले असतील यांच्यावरती नाराज होऊन मी आज नरेशजी मस्के साहेबांच्या हातून आणि साहिल चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जर आश्वासनाचा जर विषय असलाच असता तर पालिकेच्या वेळेस पाहिजे तेवढी आश्वासनं भेटली, परंतु कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता मी पालिका इलेक्शन होऊन दिलं. त्यानंतरही शांत बसलो. मला असं कोणीतरी ग्वाही दिली होती की आपण नक्की काहीतरी कामातून कोणता तरी मार्ग काढू, जनतेकरता काहीतरी नवीन कामं घेऊ, परंतु कोणत्याही प्रश्नांचं उत्तर मला आतापर्यंत भेटलेलं नाही आणि रोजगाराचाही प्रश्न बऱ्याचशा गोष्टींचा सुटलेला नाही. त्यामुळे मी पालिकेच्या नंतर हा निर्णय घेतला. जिथे एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक गोष्टीला न्याय देतात तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि साहिल चौगुले सारखा जर नगरसेवक माझ्या पाठीशी उभा असेल तर 100% मला न्याय भेटणार याची खात्री आहे. साहेब जरी उशीर झाला असेल तरी पण बऱ्याचशा काही गोष्टी समजल्या, त्या गोष्टी समजायला टाइम गेला. आता इथून पुढचा इतिहास खूप वेगळा असेल, ते आता माहित पडेलच.